व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत आंबट गोड मिरची। त्यासाठी इथे मी पोपटी मिरची घेतलेली आहे। ही आहे 50 ग्राम मिरची, जी मी अशी मधून चिरून घेतलेली आहे आणि त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहे। ह्याच्यासाठी आपल्याला पोपटी मिरचीचाच वापर करायचा आहे, कारण जर तुम्ही डार्क कलरची जी हिरवी मिरची येते ती जर वापरली तर खूप तिखट होते, ती लवंगी मिरची असते। ही साधी पोपटी मिरची घ्यायची आहे। एका लिंबा एवढी चिंच घ्यायची आहे आणि जाडसर शेंगदाणे भाजून त्याचा जाडसर कूट केलेला आहे मी, तो घ्यायचा आहे आणि फोडणीला तेल। आता मी तुम्हाला सांगते, हे पहा इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा तेल टाकत आहे। तेल टाकलं की त्याच्यात आपण टाकायचं आहे जिरे मोहरी 1 छोटा चम्मच, जिरे मोहरी तडतडली की चिमूटभर हिंग आणि त्याच्यानंतर ह्या मिरच्या टाकायच्या आहेत आपल्याला। हे छानपैकी आपण तेलावर परतायचे आहे। हे पहा, आता आपण 5 मिनिटं छान मिरची तेलामध्ये परतलेली आहे। आता आपण काय करणार आहोत, त्याच्यात पाणी टाकणार आहोत। तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहे। तर चवीनुसार मी खडे मीठ टाकत आहे इथे। आणि आपल्याला ही मिरची जी आहे ना, ती मऊ शिजवून घ्यायची आहे। ते पहा, हाय फ्लेमवरती आणखीन ह्याच्यात थोडं पाणी टाकत आहे, म्हणजे कंप्लीट आपण 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर या स्टेजला आपण काय करणार आहे, ह्याच्यात ही चिंच टाकायची आहे आणि चिंच टाकली की आता आपण ह्याच्यात टाकणार आहे गुळ। हे पहा, 1 छोटा तुकडा मी इथं गुळाचा टाकत आहे। तुमच्याकडे जर डार्क कलरचा गुळ असेल तर तो टाकला तरी चालेल। आता आपण हे मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे मिरची मऊ, आणि गुळही वितळून घ्यायचा आहे। मग आपली आंबट गोड मिरची तयार होईल। हा छानपैकी गुळ आपण ह्याच्यात विरघळवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला पाणी कमी पडलं तर परत पाणी ॲड करू शकता, जर तुमची मिरची मऊ नाही झाली तर। ही मिरची काही फंक्शन असलं की त्याच्यासोबत समजा पुरी भाजी असेल तर ही तोंडी लावण्यासाठी वापरतात। कुठलंही फंक्शन असेल घरात तर ही बनवली जाते ही मिरची, तर तुम्ही नक्की बनवून पहा। आता याच स्टेजला आपण ह्याच्यामध्ये जाडसर केलेला शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत। हा तुम्हाला ओबडधोबडच करून टाकायचा आहे, बारीक कूट ह्याच्यात चांगला लागत नाही। जाडसर केलेला कूटच चांगला लागतो। आणि हाही मऊ असं शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे थोडीशी असं ओलसर जो शेंगदाणा राहतो तसं आपल्याला करून घ्यायचं आहे। तर शेंगदाणे टाकल्यानंतर पाणी कमी होतं ह्याच्यातलं, तर पण आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकून ह्याला शिजवून घेणार आहे। आता मी ह्याची फ्लेम हाय करते आहे आणि हे पूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपली गुळही विरघळेल आणि मिरचीही शिजेल। ही आंबट गोड मिरची फार टेस्टी लागते, तुम्ही नक्की बनवून पहा। पण फक्त ह्याच्यासाठी जास्त तिखट मिरची वापरू नका, नाही तर तुम्हाला पोटाला त्रास होऊ शकतो। आता आपण हे पाणी आटवून ही शिजवून घेऊया। हे पहा, किती छान उकळी आली आहे, आपली मिरची शिजती आहे। हाय फ्लेमवर मी शिजवत आहे, कारण मिरचीला जास्त वेळ लागत नाही शिजायला। तरी तुम्ही चेक करून बघायचं आहे तुमची मिरची मऊ शिजली आहे की नाही। आणि तुम्ही हे एका काचेच्या बॉटलमध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये काढून ही मिरची फ्रीजमध्ये 1 हफ्ता स्टोर करू शकता आणि खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी। ही 1 हफ्ता आरामशीर टिकते। आता आपण याचं संपूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे। आपण बघूया एका साईडला घेऊन एक मिरची शिजली आहे की नाही। हे पहा, शिजली आहे आपली मिरची।
तर त्याही फक्त आपल्याला पाणी आटवून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता आता बऱ्यापैकी आपलं पाणी आटलेलं आहे. आता आपण संपूर्ण ही मिरचीतलं पाणी आटवणार आहे. अजिबात ही मिरचीमध्ये पाणी ठेवायचं नाही आहे. आणि मग ही मिरची, तुम्हाला जर चिंच डायरेक्ट टाकायची नसेल तर तुम्ही कोळही वापरू शकता, पण शक्यतो ही मिरची अशीच बनते, याच्यात डायरेक्ट चिंच टाकतात, कोळ वगैरे टाकत नाही. शक्यतो ही मिरची ना अशी मी जिथे खाल्ली होती तिथंच एक फंक्शन होतं आमच्या नात्यांमध्येच, एका ठिकाणी फंक्शन होतं आणि तिथे ही बनवली होती आणि मला खूप आवडली होती. त्यामुळे ही मी शक्यतो नेहमी बनवते घरी, कारण ह्याच्यासाठी फारसं साहित्यही न्यायला लागत आपल्याला आणि होतेही झटपट ही, आणि चव पण खूप अप्रतिम असेल. त्यामुळे तुम्हीही नक्की बनवा. हे पहा, आता मिरचीतलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि तेल दिसायला लागलेलं आहे वरती. तुम्ही बघू शकता तेल वरती सुटलेलं आहे ह्या मिरचीला. तर आता ह्याच्यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे. तर मग आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया. आणि आता ही मी मिरची तुम्हाला आंबट गोड अशी, आंबट गोड थोडीशी तिखट अशी मिरची ही सर्व करून दाखवते. हे पहा, ह्याला गुळामुळे एक छान अशी चकाकी पण येते. जर तुमच्याकडे गुळ नसेल अवेलेबल, तुम्ही साखर टाकली तरी तीही चालेल. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा कशी दिसते आपली आंबट गोड तिखट मिरची. दिसते ना यम्मी यम्मी, टेस्टी टेस्टी. तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पहा, खूप स्वादिष्ट लागते. तोंडी लावण्यासाठी तर खूप अप्रतिम आहे. आणि माझी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली आंबट गोड तिखट मिरचीची, तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये ज़रूर कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा.